तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरती राष्ट्रीय कला अकादमीचे विद्यार्थी आपण पाहतोय की सुबक अशी रांगोळी काढून गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना पाहायला मिळतात। लक्ष्मी रस्त्यावरती मानाच्या 5 गणपतींसह अनेक गणेश मंडळ जे आहेत इथूनच पुढे मार्गस्थ होतात आणि अलक्या चौकातून पुढे गेल्यानंतर विसर्जनाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी महानगरपालिकेने सोय केलेली आहे त्या घाटांवरती आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन होत असताना पाहायला मिळतं। आपण पाहतोय की राष्ट्रीय कला अकादमीचे काही विद्यार्थी जे आहेत त्या गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये लागलेले आहेत। दरवर्षी राष्ट्रीय कला अकादमीचे हे सगळे विद्यार्थी गणरायाची सेवा म्हणून आपल्याला विसर्जन मार्गावरती रांगोळीच्या पायगडे जे आहेत त्या घालताना पाहायला मिळत असतात। यंदाचं तुमचं कितवं वर्ष? नमस्कार, मी दीपक चव्हाण। राष्ट्रीय कला अकादमीचं यंदाचं हे 27वे वर्ष आहे। 27 वर्ष आपण अविरत गणपतीची सेवा करत आहे। त्याच्यामध्ये यंदाच्या वर्षी आपण कचरा व्यवस्थापन याच्यावरती एक विषय घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण बघू शकतो पुण्यामध्ये बघाल, महाराष्ट्रामध्ये बघाल, भारतामध्ये बघाल तर कचरा व्यवस्थापन एक समस्या बनलेली आहे। त्या समस्येवरती आपण एक विषय घेऊन गणपती चरणी आपण एक प्रार्थना विद्यार्थी ह्याच्यामध्ये विद्यार्थी 350 ते 400 विद्यार्थी आहेत। साधारणतः किती किलोमीटर? साधारण ही 3 ते 4 किलोमीटरची रांगोळी आहे। मंडईपासून ते अलका टॉकीज चौकापर्यंत पूर्ण रांगोळी। त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी घेऊन रांगोळी काढतो आपण। अलका टॉकीज चौकात आपली मोठी 100 ते 200 फुटाची रांगोळी आपली त्या ठिकाणी पाहतोय की ही सगळी रांगोळींची सेवा जी आहे ती राष्ट्रीय कला अकादमीच्या विद्यार्थ्यांकडून केली जाते। कॅमेरा पर्सन नागेश माडेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।